नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की व्हीलुकअप कसं काम करतं. तर आता आपण त्याच्या थोडं डिटेलमध्ये जाऊ की अजून काहीसे एरर काय येऊ शकतात व्हीलुकअपमध्ये आणि खूप शॉर्टमध्ये घेऊ आपण व्हीलुकअप आणि आपण त्याच्या पुढे मूव्ह करू एच लुकअप कसं कसं वर्क करतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याही पुढे आपण बघू की आता एक्सेल जे नवीन आलं आहे 2021 किंवा जे ऑफिस 365 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कधी पण म्हणजे अपडेटेड ऑफिस असतं. तर आपण त्याच्यामध्ये एक नवीन फॉर्म्युला आलेला आहे एक्स लुकअप म्हणून. तर आपण बघू हा एक्स लुकअप कसा काम करतो आणि त्यानंतर आपण काही शॉर्टकट्स किंवा ते जे डिस्कस केलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये ते आपण शॉर्टकट्स डिस्कस करू आणि प्लस काही ज्या इंटरव्ह्यूच्या टिप्स आहेत त्या डिस्कस करू आपण. तर मित्रांनो या आता स्क्रीनवरती जाऊ आणि आपण त्या दिवशी काय केलं त्याचा एक छोटा रिकॅप करू आणि आपण पुढे जाऊ. तर आपण काहीसं अशी आपली शीट होती डेटा सेट 1 डेटा सेट 2. तर आपण हे दोन्ही बघितलेले होते, आउटपुट शीट 1 आणि आउटपुट शीट 2 हे दोन्ही बघितलेले होते. तर आपण बेसिकली काय केलेलं डेटा सेट 1 आणि आउटपुट शीट 1 मध्ये आपण व्हीलुकअप फॉर्म्युला बघत होतो आणि त्याच्यानंतर डेटा टाईप 2 मध्ये आपण एक एरर येत होता आपल्याला. आउटपुट शीट 2 मध्ये आपण बघितलेलं की व्हीलुकअपमध्ये जर तो हॅश येण्याचा एरर आला तर इथे ते नंबरचं फॉर्मॅट वेगळं होतं, लाईक कॉलम फॉर्मॅटमध्ये नाही होतं, हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होतं. तर आपण त्याला नंतर टेक्स्ट टू कॉलम डेटा ही जी शीट आहे डेटाचं जे टॅब आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण टेक्स्ट टू कॉलममध्ये गेलो आणि पुढे जाऊन आपण त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करून ते आपलं व्हीलुकअपचं एरर सॉल्व्ह झालं हे आपण बघितलं होतं. तर आता आपण पुढे जाऊन फक्त एकदा एक्स जे आपलं एच लुकअप आहे ते बघून घेऊ आणि नंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युलाकडे जाऊ एक्स लुकअप. तर थोडासा आपण लेंथ छोटी ठेवण्याचा प्रयत्न करूया आपल्या मागच्या व्हिडिओपासून, कारण मागचा व्हिडिओ मलाही माहिती आहे खूप लेंदी झाला होता. तर या आता आपण काय शिकतोय एच लुकअप शिकतोय. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एच लुकअपमध्ये काय आहे बेसिकली आपण फॉर्म्युला घेतला HLOO जे तुमचं एच लुकअप, त्याच्यानंतर मी टॅब मारला, त्याच्यानंतर आता मी वरची व्हॅल्यू घेतो याच्यामध्ये. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथे बाजूची घेतलेली कारण असा चाललेला आपला फॉर्म्युला, आता आपला फॉर्म्युला असा चालणार आहे. ओके, तर बेसिकली इज इक्वल टू एच लुकअप. इथे गेलो मी खाली डाऊन एरोनी एच लुकअपवरती टॅब प्रेस केला, एच लुकअपचा फॉर्म्युला सिलेक्ट झालेला आहे. आता तो विचारतोय मला लुकअप व्हॅल्यू काय आहे. लुकअप व्हॅल्यू माझी ही राहील, कॉमा देतोय मी. दुसऱ्या शीट डेटा टाईप 3 मध्ये जातोय कारण इथे माझा डेटा आहे, बेसिकली आडवा बनवला आहे मी तो डेटाला, हॉरिझॉन्टल बनवलं आहे मी त्या डेटाला. तर मी सिम्पली डेटा सिलेक्ट केला, ही आहे तुमची फर्स्ट झाली, ही तुमची सेकंड झाली, खाली असेल तर थर्ड फोर्थ हे झाले. आता मी सेकंड मला घ्यायची कारण सेकंडमध्ये तुम्ही बघताय की इथे त्याचं सेकंडमध्ये नाव आहे. तर मी जी सगळी नावं आहेत ती सेकंड रोमध्ये आहेत. तर मी सेकंड रो घेतो, कॉमा 2 कॉमा 0 सेकंड आणि 0. तर असा माझ्या प्रकारे माझं हे एच लुकअप आलेलं आहे. याला सिम्पली मी साईडला जर ड्रॅग केलं तर एच लुकअप माझा सगळ्या सेल्सना ॲप्लिकेबल होणार. हा तुमचा झाला एच लुकअप फॉर्म्युला. ओके, तर बाकी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एरर्स वगैरे तर सेम येऊ शकतात की वरती कॉलम्स जे आहेत ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात किंवा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीलुकअपमधला एक एरर बघितला होता, जसा तो तुमचा टेक्स्ट टू कॉलम मारलेला, तुम्ही कॉलममध्ये नाही होते व्हॅल्यूज टेक्स्टमध्ये म्हणून हॅश येणे हा एरर आलेला. तर ह्यावेळी मी अजून एक तुम्हाला एरर सांगतो व्हीलुकअपमध्ये काय येतो. तर फॉर एक्झाम्पल जसं की मी इथे ही आपली शीट होती व्हीलुकअपची, तर इथे मी काय करतो इज इक्वल टू, आपल्याला लक्षात ठेवा फुल नेम जॉब टायटल आणि डिपार्टमेंट 3 गोष्टी पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, इज इक्वल टू व्हीलुकअप घेतला मी. व्हीलुकअपमध्ये हा जो तुमचा एम्प्लॉई आय डीवरून घेतला डेटा टाईप 1 मध्ये गेलो आणि मी 3 कॉलम सिलेक्शन दिले. ओके, फक्त 3च कॉलम दिले मी सिलेक्शन. हे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो, मी डिपार्टमेंट मुद्दामून घेतलं नाही आहे. तर आता काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. हे घेतलं. आता सेकंड आपल्याला पहिला फर्स्ट नेम होता, तर आपण फर्स्ट नेमला घेऊया. फर्स्ट नेम आलं त्याचं. हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं की कॉपी करायचा असेल जर तुम्हाला दुसऱ्या, तर आतमध्ये जाऊन त्याला कॉपी करा आणि तो पुढच्या त्याला पेस्ट करा. त्याच्यामधलं फक्त हे जे आहे हे 2ला 3 करतो कारण तिसऱ्या कॉलममध्ये आपलं जॉब टायटल होतं. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला आपला. ओके, आता इथे काय होतं, आता इथे मी पेस्ट केलं फॉर्म्युला आणि इथे मी 3 पर्यंत तिकडे सिलेक्शन घेतलेलं होतं. हे बघा डेटा टाईप 1 मध्ये ABC मी घेतलं आहे, डिपार्टमेंट मी मुद्दाम नाही घेतलं आहे, एक डेमॉन्स्ट्रेशन द्यायला. डिपार्टमेंटमध्ये मी काय करतो, मी असं अज्युम करतो, मी विसरून गेलो आहे मी तिकडे काय केलं आणि मी समजा मी फॉर्म्युला इथे लावला, मी समज 4 टाकला. तर REF. ओके, REF हा हॅश REF आणि एफस्टॉफी हा एक एरर आला. तर हा एरर का आला आहे माहिती आहे मित्रांनो, इथे जे आहे ना मी इथे जर तुम्ही बघाल A to C
इथे 3च सिलेक्शन दिलं ए बी सी, पण माझा डेटा आहे कुठे डी कॉलममध्ये, म्हणजे चौथ्या कॉलममध्ये डेटा आहे. इथे 3 घेतले आहेत मी कॉलम याच्यामध्ये, आणि मी इथे सांगतो त्याला की चौथा कॉलम घेतो. मग तो बोलतो की रेफरन्स कुठे आहे चौथ्या कॉलमचा. तर त्यासाठी आता इथे काय करा, सिम्पली आहे ना, जर मोठा डेटा असेल तर बेटर आहे की तुम्ही विलुकअपच परत माराल. पण आता हा तुर्तच छोटा डेटा आहे तर मला माहिती आहे डी कॉलमपर्यंत आहे. डी मारलात ना तुम्ही, सॉरी इथे वरती मारूया आपण, डी मारलात ना तुम्ही, इथे डी केला त्याला एचा डी. ओके, तर तो तुमचा आन्सर भेटणार. म्हणजे जो तुमचा कॉलमला डेटा आहे, आता फॉर एक्झाम्पल समजा हा डेटा काहीतरी इथे जेंडर असता, तर तिथे डीच्या जागी तुम्ही एफ टाकला असतात ना, म्हणजे ए पासून एफ हे त्याचा अर्थ आहे. ओके, जर इथे तुम्ही नीट बघाल तर ए पासून डी असं आहे ना, तर ए पासून एफ जी जे पण तुमचा कॉलम आहे ते चेंज केलात की तुमचा आर ई एफचा जो एरर आहे तो निघून जाईल. ओके, हा झाला. तर व्ही लुकअप झालं आपलं. आता एच लुकअप पण झालं. पहिल्या टाईपचं एरर हॅश एने पण झाला. त्याच्यानंतर आर ई एफचा पण एक एरर मी तुम्हाला दाखवला. आता आपण पटकन बघूया एक्स लुकअप काय असतो. ओके, तर सिम्पली आपण सेम डेटा सेट वापरू आपण, म्हणजे तुम्हाला कसं फरक कळेल की काय असतं. तर ह्याच्यामध्ये व्हीलुकअप काय ते घेतलेलं आपण, व्हीलुकअपचा फॉर्म्युला काय होता तो नक्की परत एकदा बघा तुम्ही. इज इक्वल टू व्हीलुकअपमध्ये काय होतं, लुकअप व्हॅल्यू होती टेबल अरे, नंतर कॉलमचा इंडेक्स देत होतो आपण. लक्षात ठेवा, कॉलमचा म्हणजे नंबर देत होतो ना. पहिला कॉलम आहे, मला दुसरा कॉलम व्हीलुकअप करायचा की तिसरा चौथा जे पण काय आहे ते आपण करत होतो. आता एक्स लुकअपमध्ये काय आहे माहिती आहे, व्यवस्थित फॉर्म्युला बघा. एक्स लुकअप एक्स, आणि लक्षात ठेवा हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला ऑफिस 365ला येईल किंवा इतकेच ऑफिस 2021ला असला तर असेल. 365ला फॉर शुअर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. तर एक्स लुकअपमध्ये काय, सिमिलरली जसं लुकअप व्हॅल्यू तसं मी एक्स लुकअपची लुकअप व्हॅल्यू देतो ह्याला. ओके, आता लुकअप अरे तसं सेम जे तुमचं जे व्ही लुकअप्समध्ये तसं केलं, दुसऱ्या शीटमध्ये तुम्हाला जायचं आहे. ओके, तर व्ही लुकअपमध्ये इथे मी काय दिलं ह्याला, व्ही लुकअपमध्ये आपण पूर्ण सिलेक्शन द्यायचो. तर इथे आता ह्याला काय द्यायचं आहे मला, आता फॉर एक्झाम्पल हा माझा एम्प्लॉई आय डीमधून मी करतोय, तर एम्प्लॉई आय डी मी दिला त्याला. ओके, दुसरं मी काय दिलं, रिटर्नमध्ये मला काय पाहिजे, तर मला त्याचं नेम पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल नेम पाहिजे आपल्याला, तर नेम पाहिजे म्हणून मी नेम दिलं. ओके, आणि कॉमा दिला. आता कॉमा दिल्यावर हा फॉर्म्युला ते संपत नाही, तिथे 1 आणि 0 टाकायचं होतं, पण हा फॉर्म्युला संपत नाही. हा थोडा ॲडव्हान्स लेवलवरती आहे. तो काय विचारतो, इफ नॉट फाउंड, म्हणजे जर ही संख्या मला मिळाली नाही इथे तर काय उत्तर देऊ मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही कधी कधी व्हीलुकअप मारता आणि तुमचा आन्सर येत नाही कारण दोन्ही ठिकाणी तुमची संख्या नसते, तर दाखवतो मी ते आता कसं इफ नॉट फाउंड. तर तुम्ही इफ नॉट फाउंडला काय देऊ असं तो विचारतोय. तर मी त्याला सांगतो की इफ नॉट फाउंड असेल ना, तर डबल इन्व्हर्टेड कधी पण एक्सेलमध्ये कमांड देते ना, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचे असतात. 1 आणि 0 देत असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला काही लिहून पाहिजे असेल एक्सेलकडून, तुम्हाला कमांड द्यायची असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच कमांड द्यायची कधी पण. आता फॉर एक्झाम्पल तो विचारतो इफ नॉट फाउंडमध्ये काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे जर मिळाली नाही व्हॅल्यू तर मी त्याला बोलतो की तू मला व्हॅल्यू दे नॉट फाउंड, हे मला तू लिहून दे. जर तुमचं हे काय जर व्हॅल्यू मिळाली नाही तर. ओके, आणि नंतर तो काय विचारतो मॅच मोड. आता जसं तिकडे तुम्ही 0 आणि जे टाकलेलं तुम्ही 1 आणि 0, मी तुम्हाला बोललो ॲप्रॉक्सिमेट मॅचला आपण नंतर जाऊ. तर इथे पण आपण ॲप्रॉक्सिमेट मॅच नंतर बघू, कारण ते खूप ॲनालिटिकल डॅशबोर्ड जेव्हा बनवतात तेव्हा आपण बघू, पण तुर्तास आपण एक्झॅक्ट मॅच पाहिजे आहे मला, म्हणून 0 टाकला मी परत इथे. आणि अजून एक पुढे तो विचारतो सर्च मोड काय आहे. आता व्ही लुकअप कधी पण वरून खाली चालतो. आता फॉर एक्झाम्पल 2 एम्प्लॉई कोड रिपीट होत आहेत. ओके, तर त्याचं मी डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्हाला. व्ही लुकअप हे फक्त लक्षात ठेव की व्ही लुकअप वरपासून खालपर्यंत चालतो, कधी उलटा नाही चालत, खालून लुकअप करायला सुरुवात नाही करत व्ही लुकअप. ओके, तर आताच आपण डेमॉन्स्ट्रेशन बघूया त्या गोष्टीचं. आता मी सध्याला इथे ह्याला सांगतो मला फर्स्ट टू लास्ट. आता 1 नंबरला काय आहे, फर्स्ट टू लास्ट आहे, तर मी 1 नंबर देतो, मला म्हणजे नॉर्मल वरून खाली मला दे. तर आणि मी इथे एंटर करतोय, तर इथे ते आन्सर आलेलं आहे. आता आपण परत एकदा दुसरा एक्स लुकअप मारून बघू. आता थोडासा फास्ट मारू आपण. इज इक्वल टू एक्स लुकअप सिलेक्ट केला मी. लुकअप व्हॅल्यू मला एम्प्लॉई आय डी आहे माझी. मी दुसऱ्या शीटमध्ये जाऊन ही माझी लुकअप अरे झाला हा माझा. आणि मला असं नाही सिलेक्शन द्यायचं, सगळं नको आहे मला, फक्त एम्प्लॉई आय डीवरून लुकअप करायचं आहे. आणि मला जॉब टायटल पाहिजे, म्हणजे मधलं काही घ्यायचं नाही तुम्हाला. जर इथे तुम्हाला कुठलं कंट्री हवं असेल तर हे पण घेऊ शकता. तर हे असं घेतलं, कॉमा इफ नॉट फाउंड तर काय टाक, नॉट फाउंड टाकतो.
काही टाकू शकता इथे, तुम्ही तुमचं इनपुट टाकू शकता. आणि मॅच मोड मला काय पाहिजे, एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून मी 0 सांगतोय त्याला आणि मला फर्स्ट टू लास्ट जायचं आहे, तर म्हणून मी 1 टाकलं आणि अशा प्रकारे तुमचा त्याने दिला. ओके, आता याला तुम्ही सिम्पली ड्रॅग करू शकता, तो जसा तो ड्रॅग व्हायचा तसं ड्रॅग होईल. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक सांगतो काय आहे. आता ते वरून खाली आणि खालून वर काय आहे, जे VLOOKUPचं मी तुम्हाला सांगतो ना, ते आता मी सांगतो. आता डेटा आपण ना पहिला छोटा करूया, कारण समजायला मग इझी जाईल. आता फॉर एक्झाम्पल हा एक कोड आहे, समजा हा कंट्री कोड आहे. ओके, हा कंट्री कोड आहे. ओके, हा कंट्री कोड आहे आणि आता आपण इथे कंट्री घेऊया. आता इथे कंट्री दिलेली आहे, तर इथे आता आपण कंट्री घेऊया. ठीक आहे, हा तुमचा कंट्री कोड झाला आणि ही तुमची कंट्री आहे. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कुठल्या कोडमध्येही तुमची ही जर आता युनायटेड स्टेट्स ही जी कंट्री आहे किंवा म्हणजे मॅच चायना ही कंट्री, आता इथे हा मी काय म्हणायचं होतं मला, इथे कंट्री कोड जे आहे तुमचा, ओके, तर कंट्री कोड तोच आहे जो वरती येतो 02387, हा तुमचा कंट्री कोड आहे. हा बघा इथे, आणि तोच कंट्री कोड खाली पण आहे. पण इथे चुकून काय झालं इथे, की ते चायनाच्या ऐवजी फॉर एक्झाम्पल इंडिया टाकूया आपण, इंडिया आहे आता. मग आता VLOOKUP जेव्हा तुम्ही इथे माराल ना, तर इथे VLOOKUPच्या शीटमध्ये जाऊ. आता हे रेफ का आलं, कारण मी ते डिलीट केला सगळा तिथला डेटा म्हणून. आता इथे फॉर एक्झाम्पल हा तुमचा कंट्री कोड आहे 2837, आपण हे पण काढून टाकूया, आपण एक्झाम्पल बघूया. इथे कंट्री टाकू आपण. ओके, तर आता इज इक्वल टू VLOOKUP. VLOOKUPला मी हे सांगितलं. VLOOKUPला मला वरतून खाली खालून वर काही ऑप्शन नाही. VLOOKUP बाय डिफॉल्ट तो याच्यातूनच चालणार, तुमच्या वरून खालीच चालणार. आता फॉर एक्झाम्पल मी हे दिलं 2,0, तर याने काय घेतलं, युनायटेड स्टेट्स घेतलं. कारण काय आहे, युनायटेड स्टेट्स पहिलं आहे, त्याने इंडिया नाही घेतलं, तर इंडिया खालून आहे. आता हे जर मी XLOOKUP वापरला इथे फॉर एक्झाम्पल XLOOKUP, आणि मला ही लुकअप व्हॅल्यू पाहिजे, कुठे शोधायचं आहे, तर मला इथे जाऊन शोध, ह्या कंट्री कोडमध्ये शोध तू, आणि कॉमामध्ये रिटर्नमध्ये मला कंट्रीचं नाव, म्हणजे ही मला हा कॉलम पाहिजे रिटर्नमध्ये. आता इफ नॉट फाउंड मला तिकडे काय दे, नॉट फाउंड. आता हे काय नॉट फाउंड कसं येतं ते पण मी तुम्हाला सांगतो. नॉट फाउंड, ओके, नॉट फाउंड जर नाही सापडला हा कंट्री कोड तर. आणि काय आहे, एक्झॅक्ट मॅच दे मला. पण आता मी काय सांगतोय ह्याला, की लास्ट टू फर्स्ट सर्च कर, म्हणजे इथे काय -1 आहे तिथे नीट बघाल तर. तर मी -1चं कमांड देतो त्याला. तर आता इथे इंडिया आलाय, तर का त्याने काय केलं माहिती आहे, त्याने खालून शोधायला सुरुवात केलं. म्हणजे असं त्याने सुरुवात केलं. पहिला इथे त्याला इंडिया सापडला, तर पहिला इथे जर दुबई असता तर त्याने इथे दुबई म्हणून आउटपुट टाकलं असतं. दाखवतो तुम्हाला इथे. जर हा फॉर्म्युला जर इथे आहे आणि इथे जर मी दुबई टाकलं, ओके, तर हा इथे दुबई म्हणून आउटपुट देणार, कारण त्याने खालून वरती शोधायला सुरुवात केली आहे. आता नॉट फाउंड काय असतं ते सांगतो तुम्हाला. नॉट फाउंड, आता फॉर एक्झाम्पल इथे जर एखादा माझा काहीतरी एम्प्लॉई कोड आहे E12345, हा माझा एम्प्लॉई कोड इथे आहे. सॉरी, कंट्री कोड बद्दल बोलतोय, सॉरी, थोडंसं कन्फ्युजन होतं कारण आपण डेटा थोडासा मॅनिप्युलेट केला आहे. तर आता हा माझा कंट्री कोड आहे इथे, तर ह्या कंट्री कोडला आता मी हा फॉर्म्युला सेम ड्रॅग करतोय, तर तो नॉट फाउंड सांगतो. ओके, नॉट फाउंड, कारण का इथे तो कंट्री कोड नाहीच आहे त्या डेटामध्ये, म्हणून तो सांगतो. आता इथे VLOOKUP असेल तर काय करणार तुम्ही, VLOOKUPला तो काय सांगेल, VLOOKUP बिल्ड करता येतं, नेस्टेड करून बिल्ड करता येतं. VLOOKUPमध्ये पण तुम्ही करू शकता. 2-3 फॉर्म्युले एकत्र केलेत ना, की त्याच्यामध्ये पण आउटपुट तर तुम्ही काढू शकता, पण इझी आहे XLOOKUP. VLOOKUPमध्ये काय देतो बघा तुम्ही. VLOOKUPमध्ये टेबल अरेमध्ये गेलात, हे 2,2,0, ओके, याने दिला त्याने, कारण तो कोड तिथे नाहीच आहे. पण तोच XLOOKUPमध्ये त्याने आपण इथे कमांड दिला, त्याला नॉट फाउंड म्हणून आहे, तर तो त्याच्यामुळे नॉट फाउंड असं दाखव. काही कंट्री कोड असेल, आता दुसरा पण काही असा कंट्री कोड आहे आणि ते नॉट फाउंड, परत काही टाका तुम्ही, तो नॉट फाउंडच तुम्हाला, कारण तुम्ही सांगितले त्याला, मिळालं नाही तर नॉट फाउंड टाक. तर ठीक आहे, हे झालं आपलं XLOOKUP. तर ठीक आहे, आजसाठी आपण एवढंच बघितलं. आपण VLOOKUP बघितलेलं आहे. VLOOKUPचा एरर पहिला बघितला, जर तो कॉलम नसेल तर साईडला ते ग्रीन तुम्ही चेक करा, इथे तुमचं ग्रीन येईल जर एखादा कॉलम नसेल तर. आता इथे तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं असं ग्रीन येतं कॉर्नरला, इथे कॉर्नरला, तर ते एकदा चेक करा. तो तुमचा कॉलममध्ये नाही आहे, ते आपण बघितलं. REF एक्सक्लेमेशन हे असेल तर तुमची रेंज पूर्ण नाही आहे, ते VLOOKUPला रेंज व्यवस्थित द्या. XLOOKUP बघितलं आपण. XLOOKUPमध्ये बरंच काय काय ऑप्शन आहेत आपल्याकडे, कुठला रो, म्हणजे 1 2 3 4 हे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही इनपुटचं द्या, आउटपुटचा कॉलम कुठला आहे तो द्या, खालून वरती शोधायचं आहे, वरून खाली शोधायचं आहे, एक्झॅक्ट मॅच काय ते सगळं द्या, त्याला आन्सर येईल तुमचं. तर ठीक आहे, आज आपण आता इथेच फॉर्म्युला बेसिसचा आपण इथेच थांबू. तर शॉर्टकट्स आपण सांगून घेऊ पटकन तुम्हाला, आजचे शॉर्टकट्स काय आहेत.
तर बेसिकली तुम्हाला आज एक मी गुरुकिल्ली देतो शॉर्टकट्सबद्दल. कुठले पण शॉर्टकट्स तुम्हाला पाहिजे असतील ना, फॉर एक्झाम्पल इथे जाऊया. तर अल्ट दाबलात ना तुम्ही, अल्ट कीबोर्डवरती, की तुम्हाला ना इथे सगळे लेटर्स येतात. हे बघा, ह्याच्यावरून तुम्ही ना स्वतःचे शॉर्टकट्स क्रिएट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल अल्ट दाबलं, आता मला इथे डेटा कॉलममध्ये जसं टेक्स्ट टू कॉलम मारायला मला जायचं आहे, फॉर एक्झाम्पल हे सिलेक्शन देऊन ठेवतो, अल्ट दाबला. आता इथे काय आहे, इथे बघाल तुम्ही डेटासाठी ए आहे, इथे ए होता सॉरी. तर आता मी होममध्ये ठेवतो कर्सर परत. इथे अल्ट दाबलं तर एमध्ये गेलो मी, ए प्रेस केल्यावरती डेटामध्ये गेला माझा कर्सर, हा बघा इथे. आणि ईमध्ये तुम्ही बघाल, तर ईमध्ये माझा तुमचा टेक्स्ट टू कॉलम आहे. तर हा तुमचा टेक्स्ट टू कॉलमचा डायलॉग बॉक्स ओपन झाला. ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्हाला सवय होईल ना, तेव्हा तुमचं किती फास्ट काम होईल माहिती आहे. हे बघा, अल्ट दाबून सोडून द्या, ए दाबून सोडून द्या, ई दाबून सोडून द्या, टेक्स्ट बॉक्स आलेला आहे तुमचा. तर हे तुमचे ह्याच्यावरून तुमचे ना बरेच शॉर्टकट्स बनतात. आता फॉर एक्झाम्पल HBA, अल्ट दाबला मी, होमला एच आहे, इथे बघाल तर होमला एच आहे, एच, बॉर्डरला बघाल तर बी आहे, ओके. आणि ऑल बॉर्डरला बघाल तर ए आहे. HBA सिलेक्शन नाही दिलेलं, HBA सगळ्या बॉर्डर आलेल्या आहेत. तसं बॉर्डर काढायचे असेल HBN. तर असे तुम्ही आहे ना भरपूरचे शॉर्टकट, HBN भरपूरचे शॉर्टकट तुम्ही बनवू शकता ह्याच्यामध्ये, ओके. तसंच आता फॉर एक्झाम्पल इथे फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला तुम्ही जेव्हा फाईल एखाद्याला पाठवता तेव्हा हे कसं तुमचं इथलं रेफरन्स आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये कुठल्याही फाईलला असू शकतो. तर ते पेज स्पेशल कसं करायचं, आता पेज स्पेशल कोणाला पण तुम्ही इथे कॉपी केलात ना, तर इथे आहे बघा पेज स्पेशलचं ऑप्शन आहे. पण इझिएस्ट वे काय आहे माहिती आहे कॉपी करायला, आणि जसं अल्टवरूनच काढलेला हा पर अल्ट ESV आलं तुमचं पेज स्पेशलचा कॉलम आला. इथे तुम्ही काय पाहिजे ते करा, व्हॅल्यूज. आता ESV म्हणजे अल्ट ES केलं ना तुम्ही, अल्ट ES सॉरी कॉपी केलं नाही आहे मी, कॉपी केलं मी, कॉपी अल्ट ES म्हणजे कॉलम उघडला, V फॉर व्हॅल्यूज, Vच्या खाली अंडरलाईन आहे इकडे, V फॉर व्हॅल्यूज. आता इथे T बघाल, T अंडरलाईन आहे, T फॉर फॉर्मॅट्स. मग आता मला V पाहिजे सध्या, अल्ट ESV, ओके. ते बघा त्याचे फॉर्म्युला निघून गेले. दुसऱ्या ठिकाणी करून दाखवतो मला, हे मी कॉपी केलं, इथे मला त्याचे व्हॅल्यूज पाहिजेत, अल्ट ESV एंटर, बघा व्हॅल्यूज आले लगेच. हा तुमचा दुसरा शॉर्टकट झाला, ओके. आता हे तुम्हाला, आता कंट्री आणि हे सगळं तुम्हाला असं आहे, तर हे तुम्हाला उभं करायचं आहे. तर काय नाही, सिम्पली त्याला कॉपी करा आणि इथे तुम्हाला उभ्या रोमध्ये पाहिजे अल्ट ES, स्पेस स्पेशलमध्ये गेल्यात तुम्ही, ट्रान्सपोज करायचं आहे तुम्हाला, तिथे ई दिसतोय अंडरलाईन केलं, आयदर असं क्लिक तरी करा आणि ओके करा, ते येईल तिथे, किंवा हे कॉपी करा, इथे ठेवा, जिथे तुम्हाला पेस्ट करा, अल्ट ES, ई फॉर ट्रान्सपोज, म्हणजे इथे ई दिसतोय अंडरलाईन, म्हणजे येऊन जाईल तुमचं, ओके. तर हे तुमचं ESV म्हणजे अल्टनी तुम्ही भरपूर सारे फॉर्म्युला शोधू शकता. ह्याच्यात तुम्ही नंबर ऑफ फॉर्म्युलाज ह्याच्यामध्ये लागू शकतात. तर हे झाले आजचे आपले शॉर्टकट झाले. जसं तुमचं ट्रान्सपोर्ट पेज स्पेशल झालं, हे तुम्हाला खूप कामाला येतील हे शॉर्टकट्स. तर ठीक आहे. तर आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मेन क्वेश्चन आहे ना, बऱ्याच जणांना विचारतात, टेल मी अबाउट युअर सेल्फ, ओके. तर हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा. तर टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये ना, म्हणजे बऱ्याच जणांचं बघा परसेप्शन सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. बट मी तुम्हाला एक टिप देईन की प्रिफरेबली काय सांगा, टेल मी अबाउट युअर सेल्फ सांगितलं ना, की तुमचं जे म्हणजे व्हॉटेवर नाव, हे जे तुमचं आहे ना, ते फॅमिली किंवा कुठे राहतं हे सगळं खूप शॉर्ट, म्हणजे माय नेम इज रुपेश, आय हॅव स्टडीड, म्हणजे जे मी शिकलो, आय हॅव स्टडीड ग्रॅज्युएशन किंवा व्हॉटेवर, आय हॅव स्टडीड MBA, हे सांगा, एक वन लाईनरमध्ये सांगा. आणि बेसिकली तुमचं जे लेटेस्ट जॉब आहे ना, तिथपासून पटकन चालू करा तुम्ही सांगायला, की सो अँड सो ठिकाणी आय वर्क फॉर सो अँड सो कंपनी राईट नाव, हे सगळं म्हणजे ते चालू करा तुमचं प्रोफाईल सांगायला. कारण टेल मी अबाउट युअर सेल्फ, आता फॉर एक कॉमन सेन्स आहे, आपण कुठेतरी इंटरव्ह्यूला जातोय, टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे काय, तुम्ही काय करतात ते मला सांगतो. कारण जे फॅमिलीचा तुमचा जो प्रश्न आहे, किंवा तुम्ही कुठे राहता, किंवा तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही कसं एज्युकेशन केलं, हे सगळ्यांना सेपरेटली पण विचारले जातात प्रश्न. तर तेव्हा, कारण इंटरव्ह्यू कसं असतं माहिती आहे, तुम्हाला 10 मिनिटामध्ये तुम्हाला समोरचा माणूस जज करणार असतो, ओके. तर जो वेळ ज्या गोष्टीसाठी अलॉट झालेला आहे ना, तो वेळ त्या गोष्टीसाठी द्या तुम्ही. जर तुम्ही तुमच्या टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये जर तुम्ही तुमचं अजून काय सांगत बसलात ना, तुम्हाला मग ते जे युअर सेल्फ म्हणजे तुमचं जॉबबद्दल सांगायला तुम्हाला वेळ नाही मिळणार, ओके. आणि समोरचा माणूस कदाचित तुम्हाला रॉंग जज करेल, कारण तुम्ही आहेत तर तुम्ही एक्सपर्ट प्रत्येक कामामध्ये, किंवा तुम्हाला चांगलं येतं सगळं,
पण तुम्ही डिस्क्राईब सो टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये शॉर्टली सांगा, हे माझे दिस इज माय एज्युकेशन अँड माय नेम इज रुपेश कोंडे, सो आय स्टडीड इन सो अँड सो आय कॉलेज, आणि जे पण काय म्हणजे काय शिकलात ते सांगा त्याच्यामध्ये. आय हॅव स्टडीड MBA, आय हॅव स्टडीड MBA इन HR, वॉट एव्हर. आणि पटकन तुमच्या प्रोफाईलवरती मूव्ह व्हा की आय वर्क फॉर सो अँड सो कंपनी, त्याचं डिस्क्रिप्शन सांगा, व्हॉट ऑल टास्क आय हँडल. त्याच्या पुढे जाऊन दुसरं टास्क सांगा की बिफोर दिस कंपनी और प्रिव्हियस टू दिस आय यूज्ड टू वर्क फॉर सो अँड सो कंपनी. तर असं जाऊन दुसरं, आणि ते फटाफट तुम्ही सांगून टाका जे तुमचं असेल ते. पण घाई इतकी पण नका करू की स्वतःच विसरून जाल की काय सांगायचं आहे. ओके. आणि एखादी गोष्ट जर तुम्ही इंग्लिशमध्ये अडत असाल, मी सांगितलं की इंग्लिशमध्ये द्यायची आहे, 100% ट्राय करायचं आहे की इंग्लिशमध्येच द्यायची आहे. पण जर एखादी गोष्ट जर तुम्हाला अडत असेल तर बोलता बोलता स्विच होऊ शकता तुम्ही आणि परत तुम्ही कमबॅक इंग्लिशला करा. असं नाही की स्विच झाला आणि हिंदीमध्येच चालू केला इंटरव्ह्यू, हे नाही करायचं. स्विच करा, तुम्हाला जे समजवायचं ते समजवा, कारण जोपर्यंत तुम्ही समजवणार नाही समोरच्याला समजणार नाही आणि तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. तर समजवा आणि परत स्विच बॅक करा तुमच्या लँग्वेजला, ठीक आहे, इंग्लिशला. तर हे झालं. आणि सेकंडली बाकी नंतर तुम्हाला वेळ मिळेल, तुमचं एज्युकेशन, तुमचं फॅमिली बॅक, ते HR तुम्हाला स्वतः विचारणार की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, कोण राहतं तुमच्या फॅमिलीमध्ये, हे सगळे त्यांचे मस्ट क्वेश्चन असतात बॅकग्राऊंड चेकसाठी. तर हे सगळे नंतर विचारले तेव्हा तुम्ही मग त्याच्याबद्दल डिटेल सांगा. तर मी खूप जण मुलं ह्या क्वेश्चनवरती अडताना बघितलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. तर ही होती आजची इंटरव्ह्यूची टिप तुमची. आणि आपण अशाच काही टिप्ससोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ जरा तुमचा इंटरेस्टिंग राहील. मी तुम्हाला काहीतरी बोलतात ना पिवट्स वगैरे असं, किंवा इंटरॅक्टिव्ह थोडंसं ठेवूया आपण. फॉर्म्युला थोडंसं हेवी जातात सेशन्स, तर आपण तसं काहीतरी करू. पिवट्स बघूया किंवा चार्ट्स बघूया पिवट्सवरचे, तसं काहीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. तर ठीक आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, भगिनींनो, तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि परत मी आशा राखतो की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहतील. मी बघतोय हे खूप चॅनल नवीन आहे ॲक्च्युली, पण मी बघतोय की खूप लोक बघून जातात चॅनल, सबस्क्राईब नाही करत. तर परत एकदा मी विनंती करतो की तुमच्यासाठी हे जरी फ्री असेल तरी मला खूप प्रोत्साहन मिळतं पुढे काम करायला. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र परत एकदा. थँक्यू.